रात्रीच्या चांगल्या झोपेसाठी उपाय क्रमांक 1 आहे तो म्हणजे अंधार. झोपेच्या ठिकाणी अंधार. अंधार हा रात्रीच्या चांगल्या झोपेसाठीचा पाया आहे. अंधार झाल्याचे डोळ्यामार्फत मेंदूला संदेश जातो व शरीर झोपण्याची तयारी करायला सुरुवात करते. रात्रीची शांत झोप येण्यासाठी मेलाटोनिन हार्मोन महत्वाची भूमिका बजावतो. मेंदूकडे अंधार झाल्याचा संदेश शरीराला आल्यावर शरीर मेलाटोनिन हार्मोन सोडायला सुरुवात करते. मेलाटोनिन हा शरीराची झोपेसाठी आवश्यक ती पूर्वतयारी करणारा हार्मोन आहे. झोपण्यापूर्वी जसे आपण अंथरूण पांघरून तयार ठेवतो तसाच हा हार्मोन झोपेसाठी शरीराची पूर्वतयारी करतो. म्हणजे नेमकं काय करतो हा हार्मोन? तर झोपेसाठी शरीराचे तापमान शरीराच्या सामान्य तापमानापेक्षा कमी असावे लागते. तर हा हार्मोन शरीराचे तापमान नॉर्मल तापमानापेक्षा थोडे कमी करतो. आपला मेंदू दिवसभर सतत सांगत असतो, इकडे लक्ष ठेवा, तिकडे धोका आहे, विचार करा, निर्णय घ्या, आठवणी जपा, कामे करा, पळा इत्यादी अनेक संदेश तो देत असतो. म्हणजे तो अलर्ट मोड मध्ये असतो. झोप येण्यापूर्वी मेलाटोनिन जसा हळूहळू वाढायला लागतो तसा तो मेंदूला सांगतो, आता आपल्याला बाहेर लक्ष देण्याची गरज नाही, कारण आता शरीर सुरक्षित वातावरणात आहे. शरीराच्या आतल्या गोष्टींकडे आता लक्ष द्या. हळूहळू स्ट्रेस हार्मोन कमी व्हायला सुरुवात होते. विचारांची गर्दी कमी होते. शरीर अलर्ट मोड मधून कामाच्या मोड मधून विश्रांतीच्या मोड मध्ये शिफ्ट होते. ही सर्व पूर्वतयारी मेलाटोनिन निर्माण करतो व हा हार्मोन अंधारात मोठ्या प्रमाणात तयार होतो. म्हणून रात्रीच्या चांगल्या झोपेसाठी झोपेच्या ठिकाणी पूर्ण अंधार करणे गरजेचे आहे. अगदी मोबाईल लाईट, लॅपटॉप लाईट किंवा टीव्ही लाईट, कसलीच लाईट नको, कसलाच प्रकाश नको, फक्त अंधार. हा उपाय तुम्ही सातत्याने अवश्य करून पहा, नक्की झोप लागेल. म्हणून सूत्र क्रमांक 1, रात्रीचा अंधार झोपेसाठी आवश्यक आहे. अंधार करा, निवांत झोपा. तुम्ही म्हणाल मग आम्ही दिवसाही झोपतो, दिवसा तर अंधार नसतो, मग असे कसे? याचे कारण झोप ही सवयींवर सुद्धा अवलंबून असते. जर तुम्हाला दुपारी झोपण्याची सवय असेल तर तुम्ही दुपारी झोपता, किंवा तुम्ही सकाळपासून शरीर थकवणारे काम करून दुपारचे जड जेवण केले असेल, किंवा आपले शरीर, मेंदू, मन कालच्या दिवसापासून किंवा सकाळपासून तयार झालेला असतो. आज सुट्टी, आज आरामाचा दिवस, आज काही धावपळ नाही, डोक्याला ताप नाही, म्हणून मेंदू, मन, शरीर रिलॅक्स मोड मध्ये जाते. त्यात दुपारचे जड जेवण झाले की ते पचवण्यासाठी शरीर पचन संस्थेकडे जास्त रक्त वळवते. याचा परिणाम म्हणून दुपारची डुलकी लागते. ही दुपारची झोप शरीराचा थकवा कमी करते व तात्पुरती विश्रांती देते. परंतु या झोपेने शरीराची दुरुस्ती होत नाही, तर शरीराची दुरुस्ती ही रात्रीच्याच झोपेने होते. आणि रात्रीची झोप ही आपल्या डोळ्यासमोर जेवढा लवकर अंधार होईल तेवढ्या लवकर ती लागायला लागते. तर मित्र हो, रात्रीची झोप येण्यासाठी अंधार असणे आवश्यक आहे. या विषयावरचे पुढील ऑडिओ ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व हा ऑडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा. भेटूया पुढच्या ऑडिओ मध्ये.